नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आपल्या सिरीजचा मित्रांनो भाग 18 आहे, ज्यामध्ये आपण पाहणार 25 क्वेश्चन जे कृषी क्षेत्रावर अवलंबून असतील, जे वारंवार पोलीस भरती व इतर परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले क्वेश्चन आहे मित्रांनो. चला तर सुरू करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेलचा आयकॉन दाबायला विसरू नका. आजचा आपला पहिला क्वेश्चन, तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे काळ्या रंगाचे आहे. तापी, नर्मदा व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यामधील जमिनी. प्रश्न क्रमांक 2, भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बुरशीजन्य करपा. प्रश्न क्रमांक 3, डाळिंबावर आढळणारा अतिशय घातक रोग कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तेल्या. प्रश्न क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी टिमटिमडा हा ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पूर्व हंगामी. प्रश्न क्रमांक 6, कृषी उत्पादनाचे प्रमुख साधन टिमटिम हे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भूमी. प्रश्न क्रमांक 7, लोणच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थात टिमटिम प्रमाण जास्त असल्यास लोणचे काळे पडते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सोडियमचे प्रमाण. प्रश्न क्रमांक 8, जास्त पावसाच्या प्रदेशात टिमटिम जमिनी आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आम्लधर्मीय. प्रश्न क्रमांक 9, श्रद्धा, सबुरी, स्वाती, शांती या कुठल्या पिकाच्या जाती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बाजरी या पिकाच्या जाती या. प्रश्न क्रमांक 10, मातीची तुलनात्मक आम्लता विम्लता दर्शवणाऱ्या परिणामास काय म्हणतात? तर pH म्हणजे सामू मध्ये मोजल्या जाते आम्लता. प्रश्न क्रमांक 11, जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लिमोनाइट. प्रश्न क्रमांक 12, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गहू आणि तांदूळ. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तूर या पिकात प्रथिनेचं प्रमाण सर्वात कमी असतं. प्रश्न क्रमांक 14, तांदळाची हेक्टरी सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चीन. प्रश्न क्रमांक 15, मुर्रा, मेहसाणा, सुरती या कशाच्या जाती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हशीच्या जाती द्या. प्रश्न क्रमांक 16, भगवा, गणेश, मृदुला कोणत्या फळपिकाच्या जाती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डाळिंब. प्रश्न क्रमांक 17, सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जाफराबादी. प्रश्न क्रमांक 18, सर्वाधिक लोकर देणारी मेंढी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मेरिनो मेंढी. प्रश्न क्रमांक 19, मराठवाड्यातील निर्यात होणारा प्रसिद्ध आंबा टिमटिम होय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे केशर, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20, करडईची कोणती जात लवकर परिपक्व होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तारा. प्रश्न क्रमांक 21, केसरी मसूर डाळ भिजविल्यानंतर कोणत्या रंगाची दिसते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पिवळसर. प्रश्न क्रमांक 22, सर्वाधिक स्फुरद प्रमाण असणारे खत कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ट्रिपल फॉस्फेट, सुपर फॉस्फेट. प्रश्न क्रमांक 23, सुरुवातीच्या काळात कॉफीची लागवड भारतामध्ये सर्वप्रथम टिमटिम ह्या टेकड्यांवर करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाबा बुदन. प्रश्न क्रमांक 24, द्राक्षापासून बेदाणे तयार करताना 10 किलो द्राक्षात तुरी देण्याकरता किती गंधक वापरावे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे 20 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. लसूण घासावर आढळून येणारी टिमटिमी परोपजीवी वनस्पती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कसकुटा. मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये 25 क्वेश्चन बघितले जे कृषी या क्षेत्रावर अवलंबून होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.